मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या माझ्यासोबत आहेत. पाटील, लोकप्रतिनिधींसोबत तुमची चर्चा झालेली आहे. काय या सगळ्या संदर्भात म्हणाल? तुम्ही चौफेर टीका केली, आज फार संतापल्याचं तुम्ही पाहायला मिळालं. म्हणजे खऱ्या नोंदीला तुम्ही बोगस म्हणायला लागले आणि जे बोगस ओबीसीचे लोक आरक्षण खातेत त्यांना तुम्ही बोगस म्हणत नाहीत. 50%च्या वर गेले 2% आरक्षण, त्याला तुम्ही बोगस म्हणत नाहीत. 180 जाती आरक्षणात होत्या, 376 जाती झाल्या, त्याला तुम्ही बोगस म्हणत नाहीत. तुम्ही खऱ्याला खरं कसं काय बोलत नाहीत? बावनकुळेला ते दिसत नाही का? खऱ्याला खरं बोल ना. 1994च्या एका JR वर तुम्ही त्या जाती आरक्षणात घातल्या, त्या बोगस नाहीत का? त्यांचे सोयरे उपजाती पोटजाती म्हणून आरक्षणात घातले. मराठ्यांचे पोटजात कोण बी होत नाही का? होत नाही. मराठ्यावर अन्याय कशामुळे करायला तर तुम्ही? ते 4 जिल्हा परिषद सदस्य आहेत, मला राजकारणात नाही पडत, त्यांचं वाटलं होत तिकडं, पण त्यांच्यामुळे संभ्रम राज्यात पसरला. त्याचं काय करायचं? मराठ्याच्या नोंदीत सगळ्या बोगस आहेत अशी वार्ता पेटायला लागलेत. कोण? ते ओबीसीचे काही 2-4 ते टकूचे, त्यांना कोणीच चिरीत नाही. ती संभ्रम निर्माण करायचा मराठ्यात, ही कट रचलाय फडणवीसांनी. माझ्या विरोधात बावनकुळे आणि ते पाठवून शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांचा तो शिरसाट ते हे सांगून माझ्या विरोधात आंदोलन करा, मला एकट्याला पाडायचं. कारण त्यांना माहिती गैरसमज पसरल्याशिवाय, प्रमाणपत्र हे रद्द केल्याशिवाय, मराठ्याचं आरक्षण रद्द केल्याशिवाय मराठ्याचं वाटोळं होणार नाही. आणि मराठ्याचं वाटोळं करायचं असलं तर याला एकटं पाडावं लागतं, जरांगे पाटलाला याला बाजूला काढावं लागतं. ही प्रयोग चालू आहे फुल. आता मगाशी तुम्ही बावनकुळे यांचं पत्र दाखवलं, 15 लाख रुपये घेत असल्याचा आरोप, मोठा आरोप देखील केलेला आहे. त्यानंतर नार्को टेस्टची मागणी केली, ऑफ द रेकॉर्ड तुम्ही बोलले. 15 लाख घेत असल्याचं नाही, मागितलेत त्यांनी प्रमाणपत्रासाठी. हे देतो तो 15 लाख दे. काय तुम्ही धंदे लावलेत? आणि समजा 15 लाख दिले असते, समजा ग्राहदारा झाली की नाही व्हॅलिडिटी त्याची. बोगस कोण? सरकार बोगस आहे, सरकारचे अधिकारी बोगस आहेत. ओरिजिनल नोंदी द्या ना तुम्ही, याला बोगस म्हणता? यांचा लय दिवस आनंद टिकू देणार नाही मी. जे म्हणतात ना सत्याचा विजय झाला, हे थोड्या दिवस आनंद आहे. हां, हे ओरिजिनल पण प्रमाणपत्र होणार, अवैध केलेत ना ते वैद्य सुद्धा होणार, खरे ठरणार. थोड्या दिवस हसू आहे तुमच्या चेहऱ्यावर, म्हणा तुम्हाला हसू देत नाही मी कधीच. सत्याचा विजय म्हणतात ना, म्हणजे मराठ्याचं वाटलं झालं तुम्ही विजय समजता का? ओबीसीचं वाटलं झाल्यावर आम्ही विजय म्हणायचा का? काय नियती तर तुमच्या भंगार हो. तुमच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप स्वतः तुम्ही केला आहे, एकटं पडावं म्हणून. नेमकं हे कशामुळे केलं जातं असावं? काय कारण असावं? त्यांना माहिती आहे अनेक जणांची नावं तुम्ही घेतली. मराठ्यांचं कल्याण व्हावं होतंय, हेच करतोय. आपल्या ऐकण्यातला हेव नाही आहे, मी सरकारच्या ऐकण्यातला नाही आहे. मग त्यांच्या ऐकण्यातल्या अभ्यासक समन्वयक त्यांना जवळ करायचे तर माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायचं. अशी बैठक एकनाथ शिंदे साहेबाच्या एका कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतली त्याच्या कॉलेजवर संभाजीनगरला. तिथं सगळे जमवले, फक्त पुढच्या तोंडाला काँग्रेसचा केलाय शिंदे साहेबावर येऊ नये म्हणून. आणि त्यांनी तिथं बैठकीत सांगितलंय, हे TV 9ला जबाबदारी बोलतो, मग प्रेसमध्ये बोललो नाही मी. एकनाथ शिंदे साहेबाचा आतून पाठबळ आहे. जरांगेच्या विरोधात आंदोलन करा, त्यांच्याच नेत्यांना. हो. आणि मग त्या नेत्यांनी संभाजीनगरच्या एका इंग्लिश कॉलेज आहे त्याचं, इंग्लिशचं, ज्याला हसन मुश्रीफ साहेबांनी परवानगी दिलेली, ते कॉलेज आहे, तिथं बैठक घेतली. मग तिथं हे सगळे जमले, काही अभ्यासक, काही समन्वयक, जे पक्षाला मानणारे, नेत्याला मराठ्याला मानणारे नाही. एकनाथ शिंदेचं ऐकून मग त्यांनी ती बैठक घेतली. मग माझ्या विरोधात नाही षडयंत्र कोणाचे आहे? कोणाचे आहे मग हे? आणि काँग्रेसचा पुढे केला दिसू नये म्हणून. त्याला सांगितलं आम्ही सगळे, याला लोक कोण पुरिणार? सगळे शिरसाटचे लोक, काही साव्याचे लोक, आणि दाखविणार फक्त ते. हे जे मी करतो हे खोटं आहे म्हणून एवढी पब्लिक जमली. आणि पब्लिक कुणाची बी, कोणत्या बी जातीची. कोण बघत पब्लिक कशाला? हे षडयंत्र, दुसरं षडयंत्र. शिंदे साहेबाला आईमाईवर शिव्या देणारे ओबीसीचे काही, ते भंगार तुकड्यावर जगणारे, शिळ्या तुकड्यावरचे, जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करते, ते शिंदे साहेबाच्या ऑफिसमध्ये कसं काय?
शिंदे साहेबाचा प्रवक्ता कसं काय घेऊन होतो त्यांना तिथं? हां, शिंदे साहेब नाही तर कोण ह्याच्या मागं? यासाठी शिंदेना मोठं केलं का आम्ही? यासाठी मोठं केलं? तुमच्यापेक्षा तेच बरे ना. उद्धव ठाकरे साहेबांना बरं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका, पवार साहेबांना बरं म्हणायची वेळ येऊ देऊ नका. का तुम्हाला असं वाटलं यांनी विश्वासघात केला? काय करायचा राहिला विश्वासघात? 58 लाख नोंदी शिंदे समिती शोधल्या. शिंदे समिती ही कायदा आहे, शासनानं नियुक्त केलेली अधिकार येतील. त्या नोंदी रद्द करताय तुम्ही. ह्या निवडणूक एक अपवाद सोडून द्या, थोडा निवडणूक निवडून आली हे अपवाद सोडून द्या. नोंदी खऱ्या नाही द्या. हे उभा राहिले त्यातून यांची चूक झाली आणि मी सांगितलं बी ना, इथून पुढं मराठ्यांनी निवडणुकीला उभा राहू नका. मी तुमच्याकडून उठणार नाही. हे मराठ्यांच्या मुळावर आलं म्हणून मला बोलायची वेळ आली. निवडणुकीला जर मराठे उभा राहिले नाही तर मग या खऱ्या नोंदी, आणि उभा राहिले की या खोट्या नोंदी. हे षडयंत्र करणार का शिंदे साहेबाचा सामाजिक न्याय मंत्री? असा दुटप्पीपणा कोण करतं? शिंदे साहेब, दुसरं कोण? इतकी उपकाराची परतफेड अशी होईल वाटत नव्हतं. त्या बावनकुळ्यांनी तर प्युअर नाश केला मराठ्यांचा. यांची तरी IQ माहिती आहे शिरसाटाची न्यायची, पण यांनी तर पत्रच दिलं एंडोर्समेंट करून त्या रद्द करा म्हणून. ह्या बावनकुळ्यांनी, बावनकुळ्यामुळं मी भाजपचं किती वाटोळं करू शकतो. आणि भाजपातले मराठी आता बावनकुळे लय चांगलं म्हणणार आहेत का? कारण त्यांच्या बी लेकी बाळीचं पोराचं वाटलं होणार आहे ना बावनकुळ्यामुळं. भाजपला मतदान करून भाजपच्या मराठ्यांनी चूक केली का? तुम्ही आमच्या लेकी बाळीचं लेकरा बाळाचं वाटोळं करायला का रे बावनकुळ्या? फडणवीसांना मोठं यासाठी केलं का भाजपमधल्या मराठी? भाजपमधल्या मराठ्यांचं लेकरा बाळाचं लेकी बाळीचं वाटलं नाही होणार का याच्यात? नाही होणार. त्यांना पश्चाताप येत नसन का? आमचा बाप आणि आमची आई नाही आमची फीस भरू शकत. आरक्षणामुळे आम्ही नोकरीला लागतो, मोठं शिक्षण घेतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो. हे भाजपमधल्या पोरीला वाटतंय ना का भाजपमधले सगळेच करोडपती आहेत? सगळ्याला झोका बांधलेला आहे, सगळे हेलिकॉप्टरने इमानात हिंडत आहेत. गरीब नाहीत का? बावनकुळ्याला कुणी अधिकार दिला? फडणवीसशिवाय टप्पर यायची? त्यांचा वरद हस्ता आहे त्यांच्यावर. फडणवीसशिवाय त्याची टप्पर हे करायची? मी हे सांगितलं होतं, लाडभाऊला पण सांगितलं होतं आणि विखे पाटलाला पण सांगितलं होतं. हे मराठ्यांच्या पाटीलकीच्या मस्तीत जगत आहेत आमचे मराठीचे नेते, म्हणून मराठ्याचं वाटोळं झालंय. बावनकुळ्या जसं जातीकडून पळतो तसं आमच्या जातीकडून खरं असल्यावर वाढायला पाहिजे. ह्या मराठ्यांच्या पाटीलकीपणामुळं, मराठ्यांच्या ह्या माजलेल्या नेत्यामुळं मराठ्यांचं वाटोळं होतं. काही नेते इतकी मरमर करतात मराठ्यांसाठी, मग ते शिवसेनेचे बी आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे पण आहेत, राष्ट्रवादी भाजपचे पण आहेत. काही मराठ्यांचे नेते लय मरमर करतात. मग ते शरद पवार साहेबांच्या गटाचे आहेत, ते अजितदादाच्या गटाचे आहेत, ते काही एकनाथ शिंदेच्या गटाचे आहेत, काही उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षांचे पण आहेत, काँग्रेसच्या पक्षांचे पण आहेत. इतके काही काही नेते लेकरासाठी मरमर करतात. राजकारण एकीकडं आणि जातीचे प्रमाणपत्र एकीकडं. पण यांनी जे पाळलेले आहेत ना हे वाटोळं करायला. बघू ना आता एकटा बावनकुळे सांभाळायचा का यांना, बघू आता. पण बावनकुळे म्हणतायत की ही समिती स्वतंत्र असते जात पडताळणीची. असते तर कशाला मग मध्ये लाल चाटीले रे? काय थोका चाटीला? कशाला एंडोर्समेंट करून पत्र दिलं झक मारायला तोही? इकडं आमच्यात कशाला तोंड खोपसा तिकडंच आहे घालायची ना. समितीनं आम्ही बघितलं असतं काय करायचं, तो खायला पत्र दिलं रे? माजला का तू? मी माज उतरितो ना. तो एकट्यामुळे फडणवीसचे 25 आमदार पाडतो. 2029 ला मधल्या बी काळात बघतो ना, तो काय काय आहे ना बघतो. माझा नाद करू नको. मी फडणवीसला कुठे टेकायला लावले होते? फडणवीस लय काय वाय करीत होता विधानसभेच्या टायमाला, कारण त्याला माहित होतं मोदी साहेबांनी आणि अमित शहा किती शा दिल्यात खासदार पडल्यामुळं. मराठ्याचे जे वर निवडून आलात, मग आता माच करायला होय. तुमचा माज बघतो ना मी. तुम्ही माझ्या मराठ्याचं वाटोळं करताना नसतं. हे सगळे वैध ठरवा, हे खरे आहेत.
आत्ता उदय सामंत साहेबांचा तुम्हाला नुकताच फोन झाला आणि त्यावेळेस ते असं बोलताना असं म्हटले की मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो की एकनाथ शिंदे साहेब असं करू शकत नाही, जो आरोप तुम्ही केला की शिंदे साहेबांच्या कॉलेजवर बैठका होत्या. किती वाढणार आहे तुम्ही? शंभूराजे देसाई साहेब, सामंत साहेब, प्रताप सरनाईक साहेब, किती वाढणार आहे? किती मरमर करणार? तुमचा प्रवक्ता मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते घेऊन हिंडतो. हा, शिंदे साहेबाला ते शिव्या देतो, ते घेऊन हिंडता तुम्ही. आणि तुमच्या विरोधात ते ओबीसीचे नेते गेले म्हणून मराठ्यांनी एक शिक्का मतदान केलं तुम्हाला. उपकारी सरले का शिंदे साहेब तुम्ही? शक्य आहे का या गोष्टी? शिंदे साहेबाशिवाय होईल? ही तळमळ व्हायला जायची ना, ही तळमळ व्हायला जायची. उदय सामंतांची पक्षासाठीची शिंदे साहेबांसाठी तळमळ व्हायला जाणार, शंभूराजे देसाई जाणार, प्रताप सरनाईक साहेब जाणार, ते भरत गोगावले साहेब जाणार, तळमळ व्हायला जाणार. ही यांचे जेवढे काय काम करणारे दादा भुसे साहेबांसारखे मंत्री कामं करतात, ह्या तळमळी व्हायला जाणार आहेत, पुऱ्या व्हायला जाणार आहेत. या सगळ्या संदर्भात तुमची आता पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? मी नाही सोडणार. मराठ्यांचे 58 लाख नोंदीचे आहेत, त्याचे प्रमाणपत्र रद्द केले, तुम्हाला राज्यात मी सोडत. आता मराठे लय चवतळून उठले, कारण यांचे बोगस आरक्षण खाते ती, यांचं बोगस काढिनात तुम्ही. 50% वर 2%, 376 जातीमध्ये 200 ते 250 जाती बोगस आहेत, त्या काढीत नाहीत. मराठ्याच्या नोंदी शोधल्यात, आम्हाला ओबीसीचं आरक्षण नाही दिलं, नोंदी शोधल्यात आमच्या तवा दिलाय आम्हाला, ते घालायलात काय तुम्ही? तुमच्या बापाची पेंडे होय, बोकांडे बसलं उठणार नाही, फिरून देणार ना राज्यात. मराठे ते बी ते जर बिथरले ना, असे ठोकून काढतील तुम्हाला. तुम्हाला सत्तेवर बसवलंय म्हणजे बाप नाही तुम्ही, आमच्या मराठा समाज बाप आहे तुमचा. आणि मुंटक्यावर पाय देऊ तुमच्या राज्यात नाही फिरून देणार. काय करणार आहे तुमचे? तुम्ही किती घेतं काय करणार? पोलिस कवर घेऊन येणार तुम्ही, आणि हिंडला तरी धोपटीत असतो आम्ही तारायला लागलो. आता वेळ पडलीस मुंबईला जावे लागणार असं तुम्ही बोल. मराठ्याने फोन करून बेजार केला, आता मुंबईला जो आंतरवलीत आंदोलन नाही करायचं. आता उद्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने तुम्ही समाज बांधवांना काही आवाहन करणार? विचारतो सगळ्या मुद्दा वाटोळा करायला. मला मराठ्याने दाखवू नये, खरं असून खोटं कसं करतात. मला एकटं पाडायचं प्रयत्न आहे, खोटं पेरायचं. जे आरने कुठं आरक्षण भेटत असतं मग कशाने भेटतं? जे आर नाही भेटत कशाने भेटतं रे बोचे? 1954 जे आरने आरक्षण नाही दिलं, काय दिलं रे? फालतू धावणे. तुला आयुष्यात काही करता आलं नाही. तू आजी नेता आहे ना, ओबीसीसाठी आरक्षण मराठ्याला मिळवा म्हणून आला, त्याला आयुष्यात नाही करता आलं. लंगडत हिंडत इकडं तिकडं उचकायला लावू नका. तुमचं बी लई आहे माझ्याजवळ, ते थोकाचाटे तुमचे. बोला तर फक्त तिथं जे आरने आरक्षण मिळत असतं का? आणि मी सांगत होतो तो का सांगितलं मला? तो येईन मग भेट तरी 1-2 वर्षात. तो आहे नाही, त्यांनी कशा कशात कोणत्या ट्रस्टमध्ये पैसे खाल्लेत काढू काय जरा. मला वाटतं आपल्या मराठ्यांचे आहेत, आपल्या मराठ्यांच्या संघटना आहेत, नको बोलायचं. वा फडतो का रोजच? कोणत्या कशात काय काय केलं माहिती ना आम्हाला. बामणाला विरोध करून बामणच घेऊन मिळतात, सगळं माहिती आहे. नको नाटकं करू, उगा काहीतरी सांगायचं आणि मराठ्यात गैरसमज पसरायचा चिवत्यासारखा. हे खऱ्या नोंदी नाहीत का? किती पाय चाटणार रे तुम्ही त्या नेत्याच्या जवळ करायसाठी? किती चाटणार रे? जे बोगस ओबीसी आहे त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी असं बबनराव तायवाड यांनी म्हटलं, तर दुसरीकडे ही जी प्रमाणपत्र दिली गेली ती जबरदस्तीने दिली गेली असा आरोप जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी केला. तू सुद्धा कारावासात जाऊ शकतो ना. तुला पंजाबराव देशमुखांनीच आरक्षण दिलंय, तू नाही का जाणार? मग तू नाही जाणार? तो कोण आहे? कारावासात जाणार तो गांडीत एवढा दम येतं? बोल ना जरा. 50% वर 2% दिलंय, बोगस आहे, बोल ना. तुम्हाला काल माहीत झालं तू मराठ्याचा आहे म्हणून, कुणबी आहे म्हणून. मला काल माहीत झालं, मला आतापर्यंत माहीत नव्हतं. लाज वाटायला लागली तू जिजाऊच्या भूमीत झालं मलाच तू. मला माहीत नव्हतं, काल माहीत झालंय. ते खववाड्या का खवगांड्या कोण आहे? हो खायवाड्या का काय? ह्यो कुणबी आहे जणू, हे काल माहीत झालंय मला. मराठ्याचं पुढचं आहे जणू ते, जिजाऊच्या भूमीतलं आहे जणू ते. मला आधी माहीत बी नव्हतं ही पैदास मराठीची म्हणून.
तेच मराठीच्या विरोधात बोलतंय कारावास आहे म्हणून. तू नाही का जाणार कारावासात? मग तुला पंजाबराव देशमुखनीच दिलंय, नाही जाणार? आणि 2% बोल ना जरा, त्या 50% वर गेलेल्या आहे. 1954ला जे आर काढला ते बी जरा बोगस आहे म्हण ना, जरा वाग ना जरा खानदानी. जातीचं जरा मीठ खा ना. लाज वाटायला लागली तुला जातीचं आहे म्हणायचं? मला काल माहीत झालंय, माहीतच नव्हतं आधी. काही लोकांनी जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुका लढल्या, जिंकल्या. सरकारचाही पैसा गेला, त्यांचाही वेळ वायाला गेला. त्यामुळे त्या जागा आता रिक्त कराव्या लागतील, असं विधान जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी केलं. कोणत्या जागा? आता या ज्या काही निवडणुका जिंकल्यात जात प्रमाणपत्राच्या आधारावरती, त्या लोकांच्या जागा रिक्त कराव्या लागतील. कारण सरकारचाही वेळ गेला, पैसा गेला आणि त्यांचाही वेळ गेला, असं विजय वडेट्टीवार म्हणतात. त्यामुळे त्या जागा रिक्त कराव्या लागतील. कोणत्या जागा? ज्या काही आव्हान दिलंय कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात. तो याचीन काही वाकड होत म्हणा, हेच भोंगरी तो याचीन काही वाकड होत नाही. तू पक्षाचं बघ, देवारा झाला, देवार करून टाकीन मी राहिलेला आणखीन. गदापात चांगले तर त्याच्यात काही ओबीसीचे आणि काही मराठ्याचे नेते म्हणून चाललंय, ते उली तिली तरलंय. नाही तर बुकटा वाजला असता त्याचा कारावास. आणि रद्द जागा रिक्त करायला लागत्या. तो या गांडीत दम आहे का? तर एक काम करते सांगतो, तू जातो आणि ओबीसीचं पैदास असं ना तोही, आणि ओबीसीचा नेता असतील ना, तर एक काम सांगतो, 1995ला सगळ्या ओबीसीच्या जागा खाल्ल्या, त्या कुणी खाल्ल्या शोध जरा. बिंदू नामावली लावायचं काम कर जरा, तो दम असेल तर ते बी बघ जरा. मराठीवर काय जवळ तू? मी आहे ना इकडून, तू हा बाप, मी आहे ना इकडून तुला लढायला खंबीर. तू त्याची काळजी नको करू. तू मराठ्याचे किती वाटोळं करायला, किती ओबीसीचे नेते येऊन दे, मी एकटा खंबीर आहे तुम्हाला पुरायला. एकटा पुरून उरतो तुम्हाला मी. आणि मराठी मागं लागले तर मग तर मेलेच तुम्ही. मी एकटाच खंबीर आहे तुम्हाला पुरून उरायला सगळ्याला. तुम्ही त्याची काळजीच ना करू. जेव मराठ्याच्या विरोधात बोलल ओबीसी नेता, त्याला संपूर्ण टाकतो, ठुतच नाही मी राजकीय करिअरमधून. त्याची काळजी नको करू. तू मी लय नाही बारे त्या बाबतीत. तुम्ही मला कच्चं समजू नका. फक्त ह्या 4 प्रमाणपत्राच्या नावाखाली मराठ्यात संभ्रम निर्माण केला यांनी. म्हणून मराठ्यांना सांगितलं क्लिअर खट शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत. मग शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी जर खऱ्या नाहीत, मग खरं कोणचं आहे हे मराठ्यांना सांगणं गरजेचं होतं. कालपासून मराठा असा बिथरून गेलाय, यांना कळलं ना आता मराठी कसं करतात. आता विचारतो मराठ्याला, मुंबईला जायचं का अंतरवलीत थांबायचं? उद्याच्या दौऱ्यातून तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार आहात का, की राज्यभर बैठका घेण्याच्या संदर्भात काही बोलणार आहात का? मी घेणार नव्हतं, पण आता राज्यभर घेणार आहे. आता जिल्ह्यातून बैठक घ्यायला लागल्यात, चौतळलेत आता लोक. मराठ्यांना दिसायला लागलं ना, डोळ्या देखता लेकरा बाळाचं वाटोळं करायला ती. हां बरं, राहिले निवडणुकीला. हा मला समर्थन नव्हतं करायचं, पण राहिले काय चाललं तुमच्या बापाचं? तुम्ही लोकांत जागा खाल्ल्या तवा कोणत्या मायक्रो ओबीसी जागा खाऊन दिली रे तुम्ही? कोणत्या खाऊन दिली रे? ओबीसीचे नेते म्हणून सांगतात. रात्री माझ्याकडे मायक्रो ओबीसीचे एक पोर घालत, धन्याचा जवळचा कार्यकर्ता, 90 लाख रुपयाला टाकलंय त्यांनी. रात्री आलता रडत, तिथं फाशी घेतली त्याच्या भावाने. वडवणीचं पोरग आहे ते, एकदम गरीब समाजाचं आहे. ओबीसीचं माया येते ना तुम्हाला? 90 लाखामुळे फाशी घेतली त्या पोरानं वडवणीच्या. ही यांचं ओबीसीवरचं प्रेम. मराठ्यांना कळालं, मराठ्यांचं फक्त वाटोळं करण्यातच हे आनंद मानतात. मराठ्यांनी एका बाजूने एकजूट राहा. यांचं समाधान कशातच नाही, मराठ्यांचं वाटोळं करण्यात हे आनंद व्यक्त करणारे लोक आहेत. मराठ्यांनी यांना वेळीच ओळखा. आणि मराठ्यांचे जर मराठ्यांच्याच विरोधात बोलत असले तर यांचा आता बंदोबस्त करावा लागतोय. एकूणच आपण पाहतोय की हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा खरं तर जरांगे पाटील सुरू करणार आहे आणि त्याच दौऱ्यामध्ये राज्यभर देखील बैठका घेण्याचं सुद्धा आवाहन आता समाज बांधवांना जरांगे पाटील करण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.